हरिओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन. विभूतिपाद सूत्र क्रमांक 50. तद वैराग्यादपि दोषबीजक्षये कैवल्यम. सर्व भावाधिष्ठान आणि सर्व ज्ञान याबद्दल वैराग्य प्राप्त झालं तर त्या सिद्धीमुळे निर्माण होऊ शकणारे दोषबीजच नष्ट होते. यामुळे कैवल्य प्राप्त होते. योगाधिराज पातंजली येथे एक इशारा देत आहेत. सर्व सिद्धी प्राप्त होऊन अंतिम ज्ञानप्राप्ती झाली की त्याचा ताठा, अभिमान, अहंकार, गर्व होण्याचा संभव असतो. हे असं होणं हे सिद्धीचंच दोषफळ आहे. हे असं झालं तर ते सिद्धीच्याच मुळावर येईल. तसं सिद्धपुरुषाला होता कामा नये. यापासून सिद्धपुरुषांनी सावध राहावे. यास्तव या दोन सिद्धींबद्दल वैराग्य अंगी बाणवावे. तर आणि तरच या सिद्धी पलीकडे आता केवळ जे कैवल्य शिल्लक आहे ते प्राप्त होते. सर्वज्ञ झालेला सिद्धपुरुष ज्ञानाने नम्र, विनयी झाला पाहिजे. आपल्याला सर्व ज्ञान मिळाले म्हणजे विशेष काही नाही अशा भावनेने त्याचे नित्य व्यवहार चालू राहिले पाहिजेत. नाहीतर भावभावनांवर जय याला काही अर्थ राहणार नाही. पुढचं सूत्र, सूत्र क्रमांक 51. स्थानी उपनिमंत्रणे संगस्मयाकरणं पुनरनिष्ट संगात. योग्याला देवदेवता भोग उपभोगायला आमंत्रित करतात. अशांशी योग्यांनी संबंध ठेवू नये किंवा अशा निमंत्रणाचा मोठेपणा वाटून घेऊ नये. तसं न केल्यास अशा योग्याच्या सर्व सिद्धी लोप पावतात आणि तो पुन्हा प्रथम पारीवर अधोगतीला येतो. योगाधिराज पातंजली येथे धोक्याची घंटा वाजवत आहेत. येथे देवदेवता याचा अर्थ शब्दशः घेऊ नये. सिद्ध पुरुषाची ख्याती ऐकून जनता जनार्दन योग्याभोवती गोळा होतात. सरकार दरबारी त्याला मानसन्मान मिळू लागतो. त्याच्या पाया पडायला, त्याची बडदास्त राखायला अहमहमिका लागते. सर्वत्र प्रसिद्धी मिळू लागते. त्याच्या सिद्धींचा उपयोग स्वार्थासाठी करून घ्यायला सुरुवात होते. या सर्वांचा योग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. योगी भ्रष्ट होऊ शकतो. तो पुन्हा नकळत भौतिक मायाजालात अडकतो. यामुळे त्याच्या सिद्धी नष्ट होतात. हे निक्षून लक्षात ठेवावे. यास्तव अशा निमंत्रणामुळे आपली योगिक कसोटी पाहिली जात आहे हे ओळखून यापासून पूर्णतः दूर राहावे. यात मोठेपणा न मानता ही अधोगती आहे हे वेळीच ओळखावे. पुढचं सूत्र, सूत्र क्रमांक 52. क्षण तत क्रमयोः संयमात विवेकजम ज्ञानम. कालक्रमणाच्या क्षणाक्षणावर संयम केला असता विवेक ज्ञान प्राप्त होते. काळाचा क्षण हा अति सूक्ष्म भाग आहे. त्याच्या क्रमणावर संयम केला असता विवेक ज्ञान प्राप्त होते. क्षणाक्षणाने काळ पुढे सरकत असतो. एक क्षण भविष्यातून वर्तमानात आला असं म्हणता म्हणता तो भूतकाळात निघून जातो. या क्षणाचे मापन करून आपण वेळेची मोजदाद करू लागतो. एक क्षण म्हणजे सुमारे ढोबळमानाने 1.5 सेकंद. 60 सेकंद मिळून 1 मिनिट. त्यापुढे तास, दिवस, आठवडा, महिना, वर्ष अशी कालमापनाची पद्धत रूढ झाली. काळ हा नदीच्या वाहत्या पाण्यासारखा आहे. पाण्याचा थेंब येतो जातो. त्यामुळे नदी प्रवाहित होताना दिसते. काळाचं अगदी तसंच आहे. क्षण येतो जातो. त्यामुळे काळ प्रवाहित झालेला, निघून गेलेला जाणवतो.
त्यामुळेच आपल्याला भूतकाळाच्या स्मृती आणि भविष्य काळाची हुरहुर लागते. काळाच्या क्षणाक्षणाला स्थित्यंतर होत असते. या क्षणावर संयम करायला शिकायचे. मागील क्षणापेक्षा या वर्तमान क्षणामध्ये वेगळेपणा काय आहे त्याचे अवलोकन करायला शिकायचे. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे की या विश्वासकट विश्वातील यच्च यावत प्रत्येक गोष्ट प्रत्येक क्षणाला किंचित का होईना पण बदलत असते. कोणतीच गोष्ट मागील क्षणासारखीच त्याच्या पुढच्या क्षणाला हुबेहूब नसते. त्यात सतत बदल होत असतो. ही एक न संपणारी विश्वव्यवस्था आहे. ती जाणून ज्ञानाने समजून घ्यायची. यासाठी 2 क्षणांच्या मधील बदलाचा स्थितीचा योगक्षणाचा अभ्यास करायचा. विवेक म्हणजे 2 गोष्टींच्या घटनांच्या मधील फरकाचे भेदाचे रहस्य समजण्याची कुवत. विवेक म्हणजे 2 गोष्टींच्या घटनांच्या मधील फरकाचे भेदाचे रहस्य समजण्याची कुवत. आपण म्हणतो की प्रसंग घडला की आततायीपणे निर्णय न घेता विवेक बाळगावा. म्हणजेच घडलेल्या गोष्टींच्या क्रमाचा प्रत्येक पायरीचा नीट अभ्यास करून घटना जास्त चांगल्या प्रकारे समजून मग निर्णय घ्यावा. क्षणप्रवाहाचा संयम करायला शिकल्यावर स्वाभाविकच 2 घटनांच्या मधील काळाचा अभ्यास करायची क्षमता, ताकद, शक्ती तीव्र होते. त्यामुळे घटना समजणे सोपे जाते. त्यातील कार्यकुशलता वाढून बिनचूक निर्णय घेतला जातो. व्यावहारिक उदाहरण म्हणजे चोरी झाली असता पोलीस चोरीचा तपास करायला क्षणक्रमणाचा विचार करतात. हरिओम.